जय शिवराय मित्रांनो, घेऊन आलो आहे आज थंडीचे अपडेट। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये थंडी सध्या आठवडाभर कमी होणार नाहीये। चांगल्याच कडाक्याची थंडी ही जाणवत राहील सर्व जिल्ह्यांमध्ये। पण येणाऱ्या 17 तारखेपासून 17 ते 22 डिसेंबरच्या कालखंडामध्ये काही भागांमध्ये टेम्परेचर दिवसाचं हे वाढणार आहे। उन्हाचा चटका चांगला जाणू लागेल। दिनांक 22 डिसेंबरला महाराष्ट्राच्या खान्देश एरियामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा आणि लगत असलेल्या जिल्ह्यांना धुळे, नाशिक क्षेत्रातलं तापमान दिवसाचं मात्र थोडं वाढण्याची शक्यता आहे। 17 तारखेपासून हा बदल आपल्याला पाहायला मिळेल 17 डिसेंबर पासून। पण सकाळची थंडी देखील या खान्देश एरियामध्ये थोडी नॉर्मली जाणू लागेल। आणखीन आठवड्याभर ती थंडी अशीच राहील। पण नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, भंडाराचा एरिया आणि नांदेडसह मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातली थंडी आणि दिवसाचं टेम्परेचर हे त्याच पद्धतीने सध्या आहे त्या पद्धतीने राहील। पण याचबरोबर ढगाळलेलं वातावरण 17 तारखेपासून सांगली जिल्ह्यांमध्ये खारी आभाळ, खवल्याचा आभाळ, धुई, धुकं जे सकाळच्या प्रहरी पाहायला मिळेल तो एरिया आहे। सांगलीपासून नाशिक क्षेत्रापर्यंत आणि नाशिक क्षेत्रापासून ते जळगाव, धुळे, नंदुरबार, शहाद्यापर्यंतचा भाग असणार आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या कालखंडामध्ये मोठ्या पावसाची किंवा पावसाची अपडेट तर नाहीच, पण ढगाळलेल्या वातावरणामध्ये जे काही परिणाम होतील तेवढाच परिणाम असेल, तोही मोठा दिसत नाही। आणि या व्यतिरिक्त थंडीसाठी अजूनही मराठवाडा, विदर्भ 15 ते 16 दिवसापर्यंत अशाच थंडीचा सामना या भागांना करावा लागणार आहे। मात्र त्यामध्ये थोडा दिलासा धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा, नाशिक क्षेत्राचा भाग आणि उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगरच्या भागांना थंडीपासून थोडी कमतरता पाहायला मिळू शकते। तेही सकाळच्या थंडीमधला हा बदल दुपारच्या टेम्परेचरमुळे पाहायला मिळू शकतो। एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची डिसेंबर महिन्यामध्ये अजून तरी मॉडेलनुसार पावसाची वाटत नाहीये। त्यामुळे हे वर्ष किंवा पुढचा महिना सुद्धा मान्सून बाबतीत, अवकाळी बाबतीत, WD बाबतीत कुठल्याही संकेत विनाश किंवा पिकांची नासाडी करेल असंही दिसत नाही। या पाठोपाठ जानेवारी महिना सुद्धा अशाच प्रकारे जाणार आहे। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे संदर्भात आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये 7:30 वाजता लाईव्ह घेणार आहोत। त्यामुळे सगळ्यांनी तिथे येण्याचा प्रयत्न करा। ॲप्लिकेशन कुठे आहे, काय आहे ते आता तुम्हाला सगळ्यांना माहीत झालंय। जय शिवराय, धन्यवाद।